नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 26 जूनच्या महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे, ती म्हणजे द युनिक अकॅडमीची एक बॅच सुरू होते बघा, लक्षवेध पूर्वपरीक्षा 2020. 60 दिवसांची ही फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे. तर या बॅचच्या प्रयोजनार्थ आज आपलं राज्यसेवा पेपर ॲनालिसिसचं लेक्चर आहे आणि ते सर्वांसाठी ओपन आहे. तर हे लेक्चर तुम्ही करू शकता द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब लाईव्हमध्ये. यूट्यूब पेजवर तुम्हाला जायचं आहे. सायंकाळी 5:30 वाजता, आज संध्याकाळी 5:30 वाजता हे असणार आहे. पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण, याच्यामध्ये GS आणि CSAT या दोन्ही याच्यातले जे काही पॅटर्न्स आहेत ते आपण समजून घेणार आहोत. सो येत्या काळामध्ये येणारी जी परीक्षा आहे आपली, तर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तर तुम्ही प्रत्येकाने ते अवश्य करा, तर ते ऑब्वियसली तुम्हाला सर्वांना हेल्पफुल असणार आहे. आणि तसं सिनॅकमध्ये पण शनिवारी आपण भेटूयात. आता हिंसाचारास काल चीन जबाबदार आहे असं भारताने प्रत्युत्तर दिलं आहे. कालच्या पेपरमध्ये चीनने म्हटलं होतं भारत प्रत्युत्तर आहे. आता द्विपक्षीय कराराचा भंग चीननी केलेला आहे. हा द्विपक्षीय करार कुठला आहे? 1993 मधला जो करार होता शांततेचा, 1993 मधला करार आहे की ज्या करारानुसार म्हणजे सीमेवर शांतता राखायची होती आणि चीनने सीमेवर सैन्य, त्याच्यानंतर शस्त्रास्त्रांची जमवाजमव केली आणि त्याच्यामुळे भारताला पण ते करावं लागलं असं भारताने स्पष्ट केलेलं आहे. तर 1993चा करार जो आहे तो लक्षात ठेवा आणि त्याचा जो भंग आहे तो चीनने केलेला आहे. सो 1993. बाकी मग सगळे मागचे पाढे 55 तेच सगळं आहे याच्यामध्ये आणि ऑलरेडी आपण या सगळ्या गोष्टी बघतोय. म्हणून ज्या गोष्टी वेगळ्या आहेत तेवढ्या आपण बघूयात. ओके, एकंदर आहे की दोघंजण म्हणता तरी आहेत की आम्ही आता समझोता आम्हाला मान्य आहे. त्याच्यानंतर चीन विषयक तज्ज्ञ जे आहेत, जयदेव रानडे यांनी लोकसत्ताच्या वेब संवादात काही मतं मांडलेली आहेत. आता बघा, ही जी मतं आहेत ती त्यांची मतं आहेत. ओके, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, सिव्हिल सर्व्हिसमध्ये तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये उत्तर द्या किंवा पेपरमध्ये लिहा, हे लिहित असताना एक बॅलन्स उत्तर तुम्ही लिहिणं फार गरजेचं आहे. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे ही जी मतं असतात या मतांचा आधार घेऊन आपल्याला एक चांगलं उत्तर देता आलं पाहिजे. आता यांनी म्हटलेलं आहे की गलवानमध्ये गोळीबारच हवा होता. त्याच्यानंतर चीनची घुसखोरी ही मोठ्या कटाचा भाग आहे. तो कुठला कट आहे तोही बघूयात आपण. आणि दूरसंचार क्षेत्रामध्ये चीनची गुंतवणूक नकोच. आता गुंतवणुकीचा मुद्दा जो आहे तो लॉंग टर्मचा मुद्दा आहे. गलवानमध्ये गोळीबार हवा होता, ॲक्च्युली तिथं जे होतं की बंदूक वापरायची नाही तोही करार आहे आणि तो बंदूक नाही वापरायची तर मग त्यांनी जे काही तुम्ही सोशल मीडियावर पण आहेत बघा, त्या खिळे लावलेल्या काठ्यांनी रॉडनी मारलं होतं आपल्या सैनिकांना, आहे ना. म्हणजे आपल्या सैनिकांकडे कुठलीही शस्त्र नव्हती आणि त्यांनी तसा अटॅक केला होता चीनच्या सैनिकांनी. तर ही गोष्ट खूप काही चांगली नव्हती. पण चीननी, आता तो चीन आहे म्हणजे चीन समजून घेण्यात आपण कुठंतरी मागे पडतो आहे, हे यांच्या याचा एक मतितार्थ आहे बघा. भारतीय राजकारण्यांना चीन कळाला नाही. म्हणजे चीनचं एक सरळ स्पष्ट हे आहे की त्यांचं सार्वभौमत्व आणि एक तिथला जो नॅशनलिझम आहे तो किती खरा खोटा असू देत, पण ते त्याच्या बाबतीमध्ये कुठलीही गोष्ट वर्क करत नाहीत. म्हणजे तिच्यामध्ये त्यांनी आता हे इथं एक्सप्लेन केलेलं आहे. खरं तर झी जिनपिंग जे आहे त्यांना 2021पर्यंत म्हणजे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेपर्यंत त्याची शतकपूर्ती होणार आहे 2021मध्ये. त्यांनी चीनच्या एकीकरणाचं लक्ष ठेवलेलं आहे. म्हणजे झी जिनपिंगला जे काही कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला 2021मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या शतकपूर्तीसाठी त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे. आणि त्या लक्षामध्ये काय आहे की चीनचं एकीकरण करायचं. हे चीनचं एकीकरण करत असताना तिच्यामध्ये लडाख आणि अरुणाचल प्रदेश हे दोन्ही प्रदेश तिच्यामध्ये येतात. आणि त्यामुळे भारताने हे समजून घेणं की म्हणजे आपण त्यांच्याबरोबर कितीही भेटलो, आताचा जो काही प्रेझेंट सिच्युएशन आहे या प्रेझेंट सिच्युएशनला न भूलता तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की त्यांचं टार्गेट काय आहे. ते टार्गेट आपण समजून घेण्यात कुठंतरी कमी पडलेलो आहोत असं यांनी स्पष्ट केलेलं आहे रानडे यांनी. दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की खरं तर 1962मध्ये आपल्यावर हल्ला झाला होता आणि आपल्याला त्यावेळेस प्रत्युत्तर देताच आलं नव्हतं, कारण तो फार सुरुवातीची फेज आहे ती. त्यावेळेस आपण लिटरली प्रोसेसमध्ये होतो, आपल्याकडे गोष्टी नव्हत्या 1947 नंतरच्या याच्यामध्ये. पण एक गोष्ट आहे की ज्यावेळेस दोन्ही पंतप्रधानांमध्ये, त्यांच्या अध्यक्षांमध्ये एवढे संवाद होता आणि तरीसुद्धा ते आपल्यावर अटॅक करतायत किंवा त्यांनी घुसखोरी केली, तर या याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहे की चीनची जी काही कूटनीती आहे ती आपल्याला समजून घेतली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मग इथं त्यांनी बरेचसे रेफरन्सेस दिलेले आहेत की कारगिल युद्ध जे झालं होतं की पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी केली होती, ही माहिती आपल्याला मेंढपाळांनी दिली होती.
नंतर जम्मू काश्मीर पोलीस असतील, त्याच्यानंतर रॉ आय बीला मिळाली होती, पण लष्कराने ती गांभीर्याने घेतली नव्हती. त्याच्यानंतर कारगिल सीमेवरचे मग त्याच्यासाठी जवान त्यावेळेस जे होते त्यांचं गांभीर्य मग त्यावेळेस समजलं, किंवा पठाणकोटचा जो दहशतवादी हल्ला होता त्याचीही माहिती आपल्याला होती, परंतु त्या माहितीची अंमलबजावणी आणि उत्तरदायी कोणी जर नसेल तर तो हल्ला होणारच आहे, तो झाला होता. 2008 मुंबई दहशतवादी हल्ला जो आहे 9/11चा, त्याची गुप्तचरांनी माहिती दिली होती. परंतु एक गोष्ट इथं अशी आहे की ह्या सगळ्या माहिती जर आपल्याकडे येत आहेत आणि त्याच्यावर आपण लगेच क्विकली कुठली ॲक्शन घेत नाही आहे, तर ती चांगली बाब नाही आहे. कुणीतरी उत्तरदायी असायला हवं, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की गलवानमध्ये त्यांनी गोळ्या घालायला हव्या होत्या, हेही त्यांचं एक मत आहे की भारतीय जवानांनी शस्त्रांचा वापर करायला हवा होता. म्हणजे आता चीनी सैनिकांनी विश्वासघात करून आपल्या सैनिकांवर अटॅक केला होता. पण एक गोष्ट बघा की ॲक्च्युली ही बॉर्डर आहे आणि तिच्यावर तुम्ही फार सतर्क राहणं गरजेचं आहे. तर हा सगळा यांच्या याच्यातून मुद्दा येतो आणि काही मुद्दे खूपच व्हॅलिड आहेत. CBSE ICSEच्या परीक्षा रद्द करून टाकलेल्या आहेत. बघा आता जी परिस्थिती तुमच्या समोर आहे, महाराष्ट्रामध्ये 4,800+ केसेस समोर आल्या. आतापर्यंत 4,000 होतं, एकदम 1000 केसेस वाढल्यात बघा, 900. त्याच्यामुळे 17,000पर्यंत डेलीच्या केसेस आपल्या कोविड-19च्या निघाल्या आहेत. त्याच्यामुळे सध्या 10वी-12वीचे जे निकाल आहे ते मूल्यांकनानुसार वर्षभरातलं जे काही असेल त्याचं मूल्यांकन होऊन तुम्ही द्या. आणि नंतरच्या काळामध्ये वाटलंच तर मग आता हे CBSEच्या 12वीच्या विद्यार्थ्यांना परिस्थिती निवडल्यावर पुन्हा परीक्षेची संधी मिळणार आहे. पण हे बघू सगळं जे काही होणार आहे, इतकी काही चांगली परिस्थिती नक्कीच नाही आहे. त्याच्यानंतर हे बघा, महाराष्ट्र 4,841 केसेस आहेत, जवळपास भारतात 17,000 केसेस आहेत आणि हे दिवसेंदिवस वाढत जात आहे. महाराष्ट्रातल्या टोटल केसेसची टॅली आहे 1,47,000. पण एक गोष्ट आहे की आपण काळजी घेणं फार फार गरजेचं आहे. आता अनलॉक 2 पण होईल जुलैमध्ये, पण हे करत असताना स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्यावी लागणार आहे, कारण ह्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. पण हे करत असताना तुम्ही एक काही बेसिक गोष्टी की म्हणजे तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइज जर ठेवली तर तिच्यामधून तुमची इम्युनिटी बूस्ट करायचं काम तुम्ही करा. म्हणजे जेणेकरून शेवटी हा एक व्हायरस आहे, तुमची इम्युनिटी जितकी चांगली राहील तेवढं तुम्हाला याच्यापासून धोका कमी राहणार. फेअर अँड लवली ब्रँडमधून फेअर हा शब्द आम्ही हटवू, पण आम्ही लोकांना गोरं करण्यासाठी प्रोडक्ट बनवत राहू, है ना. याला म्हणतात हिपोक्रेसी. आता बघा, हे हिंदुस्तान युनिलिव्हरने स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता जरी तुम्ही फेअर हा शब्द तिच्यातून हटवला तरी तुम्ही TVवर तेच दाखवणार आहे की तुम्ही आधी काळे होता, नंतर तुम्ही 7 दिवसांनी गोरे होता, है ना. नवीन आधार कार्ड काढावं लागतं, है ना, ओळखू येत नाही. त्याच्यामुळे हे जे सगळं जगात चालू आहे आता सध्या की अमेरिकेमध्ये जे काही फ्लाईटची डेथ झालेली आहे, त्याच्यानंतर अख्ख्या जगामध्ये की वंशवाद असेल आणि त्या सगळ्या गोष्टी की डिस्क्रिमिनेशनवर चर्चा चालू आहे. त्याच्यानंतर पॅकेजिंग जे आहे यांच्या उत्पादनांची की लाईटनिंग, व्हाईटनिंग हेही नावं ते काढणार आहेत. आता खरं तर मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे की भारताव्यतिरिक्त आता समजा हे बांगलादेश, पाकिस्तान, इंडोनेशिया, थायलंडमध्ये विकते फेअर अँड लवली, ओके, तो इश्यू नाही आहे. म्हणजे पाश्चिमात्य याच्यातली वंशवादाची चळवळ आणि तिच्यातून हे शब्द हटवण्याची गोष्ट यांनी केली. आता बघा, खरं तर हे सगळं जे काही आहे की सौंदर्य प्रसाधनं, या सौंदर्य प्रसाधनांच्या बाबतीमध्ये एक काळ होता की पॉन्ड्सच्या पलीकडं कुणाला काही माहीत नव्हतं. पॉन्ड्सची पावडर, है ना, तुम्ही तुमच्या म्हणजे आई-वडिलांशी, आजी आजोबांशी बोला, हे पॉन्ड्सची पावडर म्हणजे अख्खं सौंदर्य प्रसाधन होतं. नंतरच्या काळामध्ये किती सौंदर्य प्रसाधनं आलेले आहेत, तो की तोंड पहिल्याने कशाने धुवायचं, नंतर काय लावायचं, मग तिच्यावर अजून असे 10-5 लेअरचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आलेत. हे कशाने झालेलं आहे, तर ह्या ज्या सगळ्या कंपन्या होत्या त्यांनी मार्केटिंगच इतकं प्रॉपर केलेलं आहे या सगळ्यांचं की सौंदर्याची जी काही डेफिनेशन आहे ते म्हणजे एखादी व्यक्ती गोरी आहे ती सुंदर दिसते बाबा. तर हे सगळं प्रत्येकाच्या इच्छात आहे, तुमच्या नजरेत असणारं सौंदर्य इथं अपेक्षित आहे. परंतु ह्या गोष्टी अशा पद्धतीने मटेरियलिस्टिक जगात होतात. तुम्ही बघा, जे काही मिस वर्ल्ड वगैरे सारखे किताब असतात बघा, मिस वर्ल्ड, त्याच्यानंतर मिस युनिव्हर्स, 90चं दशक आहे, 1990च्या काळामध्ये भारताला असं होलसेल ते लाईनच होती सगळी, लारा दत्ता, सुष्मिता सेन, ऐश्वर्या राय. नंतर भारतातलं सौंदर्य लोप पावलं का, मग नंतर या लोकांनी आफ्रिकन कंट्रीजकडे मधून काही प्राइजेस दिली. हे प्राइजेस तिथं जातात, तिच्यामधून आपल्याकडं ती चर्चा सुरू होते की मग जगातली सगळ्यात सुंदर कोण आहे, ते ऐश्वर्या सुंदर आहे, मग आपल्याला पण ऐश्वर्यासारखं बनायचं आहे, मग जावं दुकानामध्ये, है ना. म्हणजे पतंजली सारख्या प्रोडक्टमध्ये की जे प्युअरली सुरुवातीला आयुर्वेदावर होतं, तिच्यात किती सौंदर्य प्रसाधनं, म्हणजे तुम्ही विचार करा की याची क्रेज, डिमांड किती आहे. तिबेटी खंड्या कोकणात आलेल्या आहेत. आता हे तिबेटी खंड्या हा एक पक्षी बघा, अतिशय सुंदर दिसणारा हा पक्षी. तर हा तिबेटी खंड्या जो आहे तो ॲक्च्युली
भूटान, केरळ, श्रीलंका इथून स्थलांतरित होऊन कोकणामध्ये आलेला आहे. याला ओरिएंटल ब्लॉक किंगफिशर असं म्हटलं जातं. पण तरीसुद्धा बघा, याच्यावर प्रश्न येण्याचे तितके चान्सेस नाही आहे. तुम्हाला प्रश्न कशावर येईल की जे रेग्युलर आपल्या याच्यामध्ये आहेत, एन्व्हायरमेंटच्या बुकमध्ये आहेत, किंवा एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीची एक PDF आहे बघा, तर ती जुनीच PDF आहे, ती नंतर अपडेट तिथं झालेलं नाही. मी मध्यंतरी पण चेक केली होती, तर ती मी परत एकदा पोस्ट करतो. किमान तेवढे प्राणी, त्यांचं IUCN स्टेटस आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत. ओके, तर हे ओरिएंटल डॉग फिशर, तर हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये यांनी सगळं त्याचा इतिहासच दिलेला आहे, एवढी आपल्याला गरज नाही. भारतामध्ये सामना निश्चिती हा फौजदारी गुन्हा असला पाहिजे असं ICCचे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी जे आहे स्टीव्ह रिचर्ड यांनी म्हटलेलं आहे. भारतामध्ये सामना निश्चिती म्हणजे मॅच फिक्सिंग हा फौजदारी गुन्हा नाही आहे, तर तो असला पाहिजे असं मत आहे. ओके, तर मॅच फिक्सिंगमुळे बऱ्याचशा प्लेयरचं करिअरही गेलेलं आहे. बरेच लोक मॅच फिक्सिंगमध्ये असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर एकंदरच फौजदारी गुन्हा नक्कीच असला पाहिजे हा. त्याच्यानंतर आता बघा, हे हिंदुजा ब्रदर्स आहेत सगळे, हिंदुजा बंधू. या हिंदुजा बंधूंच्या संपत्तीवरचा जो म्हणजे त्याच्यातली भांडणं ती लंडन हायकोर्टामध्ये गेलेली सध्या. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, ते एकामेकाचं काय असलं ते बघू देत. हे याच्यासाठी महत्त्वाचं आहे की बोफोर्सचं जे प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये यांनी कमिशन घेतलं हिंदुजा ब्रदर्सनी 1980मध्ये. श्रीचंद, गोपीचंद आणि प्रकाश या 3 बंधूंवर आरोप झाले होते, पण हे आरोप कधीही सिद्ध झाले नाही आणि ते निर्दोष तिच्यातून सुटले. आणि त्यावेळेस हे सर्व जे भाऊ होते, म्हणजे ॲक्च्युली हे 4 भाऊ आहेत, श्रीचंद, गोपीचंद, प्रकाश आणि अशोक. ओके, तर यांनी फार युनिटी आहे ना, कुटुंब व्यवस्था सगळे एकत्र होते, पण आता ती भांडणं व्हायला लागली. पण एक गोष्ट आहे, हे बोफोर्समध्ये पण होते, म्हणूनच ही मी न्यूज घेतली की तुम्हाला माहीत पाहिजेत हिंदुजा है ना बंधू. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, सेन्सलेस डेथ हे नावाचं एक आर्टिकल आलेलं आहे. आता हे काय होतं ना की तमिळनाडूमध्ये एक गोष्ट घडली. तमिळनाडूमध्ये एक मुलगा आणि त्याचे वडील यांना पोलिसांनी अटक केली, त्यांना जेलमध्ये टाकलं. का टाकलं तर त्यांनी लॉकडाऊनच्या नियमांचं पालन केलं नव्हतं. त्यांचं एक दुकान होतं, त्यांनी ते उघडलं होतं लॉकडाऊनच्या ह्याच्यात, आणि त्याच्यामुळे त्यांना टाकलं आणि त्यांची कस्टडियल डेथ झाली. आता कस्टडियल डेथ तुम्ही जर अशा लोकांना घेतलं, म्हणजे त्यांच्यावर जो गुन्हा दाखल पोलिसांनी करायचा होता, तो गुन्हा कुठला दाखल करायचा होता, तर तो गुन्हा जास्तीत जास्त 188 IPC म्हणजे डिसओबेईंग द टाईम रेस्ट्रिक्शन्स ऑर ऑर्डर बाय पब्लिक सर्वंट, म्हणजे पब्लिक सर्वंटने दिलेल्या टाईम रेस्ट्रिक्शनचं पालन केलेलं नाही, हा गुन्हा त्यांच्यावर येणं अपेक्षित होतं. 188 IPCचं सेक्शन. परंतु है ना, म्हणजे अपेक्षित 188 IPC आहे. ओके, पण त्यांच्यावर लावलेले गुन्हे कुठले होते? 383 IPC काय आहे? एक्स्टॉर्शन बाय थ्रेट, म्हणजे एखाद्याला धमकवून पैसे घेणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट 506 तिच्यामध्ये होतं की क्रिमिनल इंटिमिडेशन, काहीतरी गुन्हेगारी हिच्यातून तुम्ही ते करताय है ना, पूर्व हिच्यातून. म्हणजे ॲक्च्युली कस्टडियल डेथ ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये खूप मोठा गुन्हा आहे हा. तुम्ही येत्या काळात DYSP बनाल, PSI बनाल, तर कस्टडियल डेथ. आता अर्धसत्य नावाचा एक मूवी आहे, ओमपुरीचा मूवी बघा, तो पोलिसांवर आहे. तर तो शक्यतोवर बघा, तुम्हाला शक्य झाल्यास तर, की पोलिसांच्या लाईफमध्ये किती टेन्शन्स, कसे प्रॉब्लेम्स असतात, आणि त्याचं रिफ्लेक्शन बऱ्याचदा ते कस्टडियल डेथमध्ये होतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत की सुरुवातीचा जो काळ पण होता, याच्यात त्यांनी ते सगळं हे केलं होतं की पोलीस जे होते ते अटॅक करायचे सिटीजनवर, किंवा मग त्यांच्यावर रेस्ट्रिक्शन टाकल्यानंतर है ना, नेम ऑफ रेस्ट्रिक्शन, त्याच्यानंतर पर्सनलाइज पनिशमेंटसुद्धा पोलिसांनी दिल्या होत्या. याच्यावरून पोलिसांवर सुद्धा अटॅक झाले होते. तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं इंटरव्ह्यूमध्ये वगैरे, की ज्यांना टिपिकली DYSPचे प्रेफरन्सेस असतील, PSI असेल, तर एकंदरच पोलिसांसमोरची आव्हानं तिच्यामध्ये ह्या गोष्टी पण मॅटर करतात. म्हणजे एक केस स्टडी एक तुमच्यासाठी घेतली होती की कस्टडियल डेथ. इन स्पेस ही आता नवीन येणार आहे. म्हणजे आपण काल याची न्यूज पण बघितली होती, नवीन एंटायटी डिपार्टमेंट ऑफ स्पेसमध्ये. आता इन स्पेस जे आहे, तर इन स्पेस कशासाठी आहे, तर जे काही प्रायव्हेट फर्म्स काम करू इच्छितात ह्या सगळ्या याच्यामध्ये, त्याच्यासाठी इन स्पेस आणलं जातं आहे. ओके, इन स्पेस म्हणजे काय, त्याचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इन स्पेस, इंडियन स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर. आता हे जे इन स्पेस आहे, तर आपण बघितलं होतं की इस्रोचं जे काही आहे की टेक्निकल काम प्रायव्हेट फर्म्सला द्यायचं. इस्रो गेल्या 2 वर्षापासून शोधत पण होतं की याच्यासाठी इंडस्ट्रीयल कुठले आपल्याला हेल्प करतील. म्हणजे इस्रो जास्तीत जास्त काम कशावर फोकस करेल? R&D वर करणार, रिसर्चवर करणार. अदरवाईज आता काय होतं,
R&Dचं काम तर आहेच यांच्याकडं, रिसर्च आहेच, परंतु याच्याबरोबर म्हणजे ते स्पेससाठीचे जे काही व्हेकल्स आहेत ते पण बनवायचे. आता ते काम थोडं मेकॅनिकल आहे, त्याचं एकदा तंत्रज्ञान क्लिअर झालं की ते दुसरी एखादी कंपनी बनवून देऊ शकते आणि हे जास्तीचं जे काम रिसर्चवर करू शकतात. दुसरी महत्त्वाची एक वर्षापूर्वी स्थापन झालेली न्यू स्पेस इंडिया लिमिटेड ही पण एक कंपनी आहे बघा. तर ही पण कंपनी स्ट्रेंथन केली जाईल, न्यू स्पेस इंडिया लिमिटेड, आणि तिचा पण एक चांगला रोल असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इन स्पेसवर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. इन स्पेससाठीचं चेअरपर्सन, इन स्पेसचं बोर्ड आणि रेग्युलेशन कम्प्लिटली वेगळं असणार आहे. तर हे एक लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांना जे काही नुकसान झालेलं आहे निसर्ग चक्रीवादळामुळे, तर रोजगार हमी योजनेमधून फळबाग योजना राबवली जाणार आहे महाराष्ट्र शासनाद्वारे. कोकण विभागातलं ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आंबा असेल, काजू असेल, नारळ, चिकू, कोकम, सुपारी या बागांचं मोठं नुकसान झालं आहे. म्हणजे विचार करा, वर्षानुवर्ष जपलेली ही झाडं मुळासकट उन्मळून पडतात, तेव्हा त्या शेतकऱ्याचं काय होत असेल, है ना. म्हणजे एक वेळ चला आपल्याकडची जी शेती आहे तिच्यामध्ये कापूस लावला, तो कापूस गेला, तर ते नुकसान जे आहे ते त्या एक सीझनसाठीचं आहे. परंतु इथं वर्षानुवर्षाची झाडं ज्यावेळेस उन्मळून पडतात त्यावेळेस तो माणूसच उन्मळून पडतो. आणि त्याच्याकरता याच्यात इथं आणि कोकणी माणसं म्हणजे कोकण वेगळंच प्रकरण आहे. तो जो कोकणी माणूस आहे तो जगवणं, तो रिजवणं हे फार महत्त्वाचं आहे. आता फळबागा जर पूर्ण नष्ट झाल्या आहेत तर त्या फळबागांना रोहियो म्हणजे रोजगार हमी योजना जी आहे त्याच्या माध्यमातून फळबाग लागवडीसाठी, पुनर्लागवडीसाठी त्या पात्र राहतील. जर फळबागांमधली काही झाडं नष्ट झाली असतील तर तेही शेतकरी पात्र राहतील. आणि जर फांद्या तुटून नुकसान झालं असेल तरीसुद्धा ती लोक पुनरुज्जीवनासाठी पात्र राहतील. म्हणजे आयदर फळबाग नष्ट होऊ देत, काही झाडं किंवा फांद्या. ओके. तर ही चांगलं मूव आहे गव्हर्नमेंटचं, फक्त इम्प्लिमेंटेशन परफेक्ट पाहिजे. शेतकऱ्यांना कापसाच्या चुकाऱ्या वेळेत देण्यासाठी म्हणजे कापूस जो किमान हमी भावावर गव्हर्नमेंटने घेतलेला आहे त्याचं पेमेंट करण्यासाठी कापूस पणन महासंघाच्या कर्जात शासनाने हमी दिलेली आहे 25 जूनला. आधी 1800 कोटी रुपयाची हमी दिली होती, आता अतिरिक्त 1000 कोटी रुपयांच्या कर्जास म्हणजे 2019-20 करता महाराष्ट्र शासनाने हमी घेतलेली आहे. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले पाहिजेत वेळेत. ओके. मत्स्य आहार, बिगर शेती अवजारांसाठी करामध्ये सूट. आणि महाराष्ट्राने हा पण महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की महाराष्ट्र वस्तू सेवा कर अधिनियम जो आहे त्याच्यात सुधारणा करून महाराष्ट्र वस्तू व सेवा कर जो आहे द्वितीय सुधारणा अध्यादेश 25 जून रोजी त्यांनी काढलेला आहे. आणि त्याच्यानुसार मत्स्य आहारावरील वस्तू सेवा करांमध्ये 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत विक्री कर आकारणीतून सूट देण्यात आली. बिगर शेती अवजार जे आहेत त्याच्यामध्ये 1 जुलै ते 31 डिसेंबर या कालावधीत 14% 6% कर कमी करण्यात आलेला आहे. म्हणजे बिगर शेतीसाठी 14 ते 6% कमी करण्यात आलेला आहे. आणि मत्स्य आहाराला सरळ सरळ विक्री कर आकारणीतून सुटका देण्यात आलेली आहे. या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर रॉबर्ट झाटोरी यांना पुरस्कार मिळालेला आहे, कॉर्लहो हेनकेन पुरस्कार. आता संगीताचा मेंदूवर काय परिणाम होतो, म्हणजे एखादा तुम्ही म्युझिक ऐकता त्यावेळेस नेमका मेंदूमध्ये काय चालतं आणि त्याच्यावर काय परिणाम होता याचं संशोधन ते करतात. ते संगीताशी पण जोडले गेलेले आहेत. आणि यांना 2020चा दी रॉयल नेदरलँड अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस यांचा कार्लो हेनकेन पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे खूप महत्त्वाचा आहे, हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. आणि 2006मध्ये त्यांनी इंटरनॅशनल लॅबोरेटरी फॉर ब्रेन म्युझिक अँड साऊंड रिसर्च ही संस्था मॉनिट्रियल येथे स्थापन केलेली आहे, है ना. म्हणजे अशा पद्धतीने पण बऱ्याच गोष्टी होतात. म्हणजे माझा एक सिनियर आहे, तो चित्रकार आहे आणि आर्ट थेरपी म्हणजे पेशंटवर वेगवेगळ्या चित्रांचा इम्पॅक्ट काय होतो असे प्रयोग पण ते करायचा. ओके. आता योगाची इन्स्टिट्यूट चालवतो. संजिता चानू जी आहे हिची न्यूज आपण बघितली होती. तिला जे काही तिच्यावर डोपिंगचे आरोप झाले होते तिच्यातून मुक्त केलं होतं, है ना. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने ते मागे घेतले होते सगळे उत्तेजक द्रव सेवन प्रकरणातले तिचे हे. आणि त्याच्यामुळे तिला 2018चा अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे, जो थांबवण्यात आला होता डोपिंगमुळं. आणि तिने राष्ट्रकुल स्पर्धेत देशाला 2 सुवर्णपदकं जिंकून दिलेली आहे. तर संजिता चानूजी ती परत न्यूजमध्ये आहे, लक्षात ठेवा. 2018चा पुरस्कार. असं होऊ शकतं की आपण परीक्षेत जर आलं तर 2020चा विचार करू, तर तसं नाही आहे. हिचा तो मागचा डोपिंगमुळे थांबवलेला होता. स्मार्ट सिटी जे आहे तर स्मार्ट सिटीला 5 वर्ष पूर्ण होत आहेत बघा आता 2020मध्ये, है ना, 15 ते 20. तर हिच्यामध्ये सायकल फॉर चेंज चॅलेंज याच्यावर फोकस करायचं गृह आणि शहरी मंत्रालयाचा मानस आहे. म्हणजे हाऊसिंग अँड
अर्बन अफेअर्स मिनिस्ट्री जी आहे त्यांना आता की सायकलिंगसाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायचं, सायकल जास्तीत जास्त लोकांनी चालवली पाहिजे. आता खरं तर सायकलचे 2 फायदे आहेत. एक तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्या हेल्थसाठी, शारीरिक आपला व्यायाम पण होतो आणि हेल्थसाठी खूप चांगलं आहे सायकल चालवणं. आणि दुसरा महत्त्वाचा इश्यू असतो इकॉनॉमिक, है ना. रोज बघतोय आपण पेट्रोलचे भाव वाढलेत. परंतु आता शहरांमधली परिस्थिती अशी आहे का, म्हणजे जे लोक पुण्यात असतील त्यांना माहीत आहे की सायकलसाठी सुद्धा रस्ते इथं बनलेत, पण त्या रस्त्यांचं काय झालं, म्हणजे बऱ्याचदा तिथं सायकलसाठी बनलेल्या रस्त्यांवर कुणीतरी काहीतरी विकतं आहे, किंवा दुसऱ्या वेळा बाईकवालेच तिच्यावरून जातात ट्रॅफिक झाल्यामुळे. तर ह्या गोष्टी होता कामा नये. जर तुम्हाला सायकलला प्रमोट करायचं असेल तर त्या याच्याकरता सायकलसाठी तुमचं काम जे आहे की ते खूप प्रॉपर रस्ते बनवणं, ट्रॅफिक कमी करणं, जास्तीत जास्त लोकांमध्ये अवेअरनेस. म्हणजे स्मार्ट सिटीमध्ये पुण्यात हे प्रोजेक्ट सुरू पण झाले होते सायकलचे. आणि त्याच्यामध्ये झालं काय की सायकलिंगसाठी पब्लिक सर्व्हिसमध्ये काही कंपन्यांनी सायकलिंगची सेवा दिली होती, पण लोकांनी लिटरली सायकली घरी घेऊन जाणं, सायकली तोडून ठेवणं, है ना, असे प्रकार केले. आणि हे नक्कीच चांगलं नव्हतं. त्याच्यामुळे ते प्रोजेक्ट पण रखडले सगळे, ते सगळं डब्यात गेल्यासारखंच आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये अवेअरनेस फार गरजेची आहे. FATFची काल पण न्यूज बघितली होती, त्यांनी पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्येच ठेवलेलं आहे ऑक्टोबर 2020पर्यंत. यांचा एक रिपोर्ट आलेला आहे, मनी लॉन्ड्रिंग अँड इल्लिगल वाईल्ड लाईफ ट्रेड. वन्यजीवांचा जो काही इल्लिगल ट्रेड होतो तिच्यातून दरवर्षी 23 बिलियन इतक्या डॉलरचा व्यापार होत असतो चुकीच्या मार्गाने. आणि वन्य प्राण्यांचा व्यापार हा चुकीच्या मार्गाने केला जातो, असा FATFचा हा एक लिटरली अहवाल आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की हा तुम्हाला लिटरली असं विचारलं जाऊ शकतं, मनी लॉन्ड्रिंग अँड इल्लिगल वाईल्ड लाईफ ट्रेड हा अहवाल कोण प्रकाशित करतं? FATF. उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या युद्धाला 70 वर्ष पूर्ण झाली. बघा, आताच काही दिवसांपूर्वी या दोघांचं संयुक्त कार्यालय असलेली बिल्डिंग उत्तर कोरियाने उडवली होती स्फोटकं लावून, है ना. केसॉंग नावाचं शहर ते उत्तर कोरियातच होतं. हे दोघं चर्चेतच असतात. तिच्यात हा कुंगजान उन जो आहे तो गायब होता मधले दिवस, कुणी म्हटलं मेला गेला, है ना. मग त्याची बहीण आता येणार आणि ती जगातली सर्वात खतरनाक आहे वगैरे. म्हणजे ती एक मोठी युनिव्हर्सिटी झाली सोशल मीडियाची. उत्तर कोरिया दक्षिण कोरियाचे युद्ध जे आहेत ते 70 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि 25 जून रोजी म्हणजे काल 25 जून 2050मध्ये कम्युनिस्ट उत्तर कोरियाने अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या दक्षिण कोरियाला आव्हान दिलं होतं. तिथून ते युद्ध होतं. खरं तर या युद्धाचं जे मुळं आहेत ती कशात आहेत तर दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया कम्युनिस्ट आणि अमेरिका हा डेमोक्रेटिक, या सगळ्या याच्यात दोन्हींचं प्रतिनिधित्व आणि जे काही 2 ॲक्सिसमध्ये जग विभागलं गेलं होतं तर त्याच्या याच्यातून पण हे घडल्याचे रेफरन्सेस मिळतात. तर ते 70 वर्ष झालेले आहेत, तर ते लक्षात ठेवा. भारत चीनचे जे काही संबंध आहेत त्याचे 70 वर्ष आहे ना, ते बरेच रेफरन्सेस आहेत. डू यू थिंक दॅट देर इज नीड टू रिशेप इंडियाज फॉरेन पॉलिसी डिस्कस? तुम्हाला असं वाटतं का की भारताची जे काही परराष्ट्र धोरण आहे ते परत एकदा नव्याने आपण रिशेप केलं पाहिजे, है ना. IAS मेनसाठी आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे आजचा, सामाजिक अंतर कोविड-19. सामाजिक अंतराचे काय तुम्हाला रेफरन्सेस तुम्हाला आढळतात? तर सामाजिक अंतर हा शब्द इतका वापरला गेला आहे, सोशल डिस्टन्सिंग, तर MPSCसाठी एसे आहे हा. कालचे प्रश्न बघा, तिलारी वन हे महाराष्ट्रातलं 62वं आरक्षित वनक्षेत्र आहे, बरोबर. रायगड नाही, सिंधुदुर्गमधलं आहे ते, ओके. तर हे लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग. त्याच्यामुळे फक्त अयोग्य आहे. गुलजार देहलवी यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. सायन्स की दुनिया 1976 देशातील पहिल्या उर्दू नियतकालिकाचे संपादन केले. इन्कलाबी शायर म्हणून ओळखले जात, दोन्ही बरोबर आहे. हज यात्रेकरूंचा सर्वाधिक कोटा कोणत्या देशाचा आहे? भारत, पाकिस्तान, इराण, इंडोनेशिया आहे. भारताने खालीलपैकी कोणत्या देशाला दूतावासातील कर्मचारी संख्या कमी करण्यास सांगितलं? पाकिस्तान. का कमी करण्यास सांगितलं? कारण ते हेरगिरी करत होते. 2030पर्यंत 1 ट्रिलियन झाडं लावण्याचं लक्ष्य कोणत्या संस्थेद्वारे ठेवण्यात आलेलं आहे? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ओके. आजचे प्रश्न घ्या. S-400 बाबत बिनचूक विधान ओळखा. हवाई संरक्षण प्रणाली भारत अमेरिकेकडून घेणार आहे. पल्ला 400 किलोमीटर. एकाच वेळी 36 लक्ष्यांना 400 किमीपर्यंत भेदण्याची क्षमता आहे. फक्त अ. संयुक्त राष्ट्राचा पब्लिक सर्व्हिस डे जो आहे 2020मध्ये कधी साजरा करण्यात आला? 21 मे, 22 जून, 1 जून, 23 जून. खालीलपैकी कोणत्या राज्याने 24 जून रोजी 31 जुलैपर्यंत टाळेबंदीची घोषणा केली? महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, गोवा. भारतीय नौदलाचं सर्वात मोठं प्रशिक्षण केंद्र INS शिवाजी कोठे आहे? मुंबई, विशाखापट्टणम, चेन्नई, लोणावळा. दुग्ध, कुक्कुटपालन, मांस प्रक्रिया उद्योगांबद्दल बिनचूक विधान निवडा. खाजगी कंपन्यांना पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 15,000 कोटींचं कर्ज मिळणार आहे.
कर्जावर 3% सवलत मिळेल. 35 लाख रोजगार यातून निर्माण होतील. फक्त अ क अ ब ब क फक्त. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहोत. आणि राज्यसेवाचं विश्लेषण आज संध्याकाळी 5:30 वाजता द युनिक अकॅडमीच्या यूट्यूबवर भेटूयात. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.